एप्रिल आणि मे या 2 महिन्यात इतर आजारांसाठी दाखल झालेले 7 रुग्ण कोरोना चाचणी केली असता पॉझिटिव्ह आले आहेत. त्याबाबतचा अहवाल अश्विनी हॉस्पिटलने महापालिकेला दिला आहे. मात्र घाबरून जाण्याचे कारण नाही, असे महापालिकेने म्हटले आहे. देशात पुन्हा कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि कर्नाटक या राज्यामध्ये रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. त्यातील मुंबई, ठाणेसह पुण्यात रुग्ण असल्याचे चाचणी अहवालामध्ये दिसून आले आहे. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयातही याबाबत तयारी पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान महापालिकेने शहरातील खासगी दवाखान्यांना कोरोना रुग्णांबाबत दैनंदिन माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अश्विनी हॉस्पिटलमध्ये फुफ्फुस आजारांबाबत दाखल होणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी केली जाते. इतर आजारांसाठी दाखल झालेल्या रुग्णांमध्ये 7 वयोवृद्ध रुग्ण हे कोरोना बाधित असल्याचे चाचणीत स्पष्ट झाले. पण याशिवाय शहरात कुठे